मध्ययुगात भारतात जवळपास सर्वत्र मुस्लिम शासकांची आणि त्यांच्या अधीन असलेल्या हिंदू मांडलिकांची राज्य होती. औरंगजेबासारख्या बादशहानी हिंदूवर जिजिया सारखे अन्यायकारक धार्मिक कर लादून दाबण्याचा प्रयत्नही केला होता, पण तेव्हाही हिंदू खतरे में नव्हता. आणि आज राष्ट्रपती पासून ग्रामपंचायतच्या सदस्यापर्यंत तथा पोलीस दल, सैन्यात तिन्ही विभागात जवळपास 90 ते 95% हिंदू आहेत. विशेष म्हणजे देशात तथाकथित हिंदू तारणहार लोह पुरुष मोदीजींचे शासन आहे. आणि अशा अमृत काळात हिंदू खतरे में सारख्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. आश्चर्यच आहे. भक्तांचा भाजप संघ परिवार आणि मोदी शहावर विश्वास नाही का? एक प्रकारे हा चौकीदाराचा अपमान नाही का? मोदी सारख्या अवतारी पुरुषाच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या तथाकथित कट्टर हिंदू शासनकर्त्याच्या काळात इतिहासात कधी नव्हे तो हिंदू खतरे में आला आहे. हे खरंच लांछनास्पद आहे.